नमस्कार. मी रामेश्वर बद्दर, मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आज उदगीर येथे 44व्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशनाचं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झालं. नामदार बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, लोकमतचे संपादक राजेंद्र दर्डा यासह मान्यवर उपस्थित होते. एम देशमुख यांनी यावेळा प्रास्ताविक केलं. यावेळा काय म्हणतात पालकमंत्री, त्यांनी पत्रकारांच्या मागण्या मंजूर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचं अभिवचन दिलं. टेक्नॉलॉजी हा आपल्या पत्रकारितेला पर्याय होऊन जाऊ नये किंवा त्याच्यावर आपण अवलंबून होऊ नये याची सुद्धा खबरदारी मला वाटते पत्रकारांनी आणि परिषद असेल आणि सर्वच वृत्तपत्रांनी घेतली पाहिजे, असं एक सूचना या निमित्तानं मला करावीशी वाटते. कारण जेवढं आपण AI चांगलं आहे, AIचं जेवढं आपण उदोउदो करतोय तेवढंच AI घातक सुद्धा आहे, हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना दिसतंय. मग या बाबतीमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टीचा जो काही वापर आहे तो नीटनेटका जबाबदारीनं आणि गरजेपुरता या आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये व्हावा अशी नक्कीच एक अपेक्षा व्यक्त करतो. या 2 दिवसाच्या अधिवेशनात पत्रकारांच्या प्रश्नांची उजळणी होईल, विचारांची देवाणघेवाण होईल. या अधिवेशनातून जे निवेदन तयार होईल ते आपण माझ्याकडे व मंत्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्याकडे जरूर द्यावे. संजय बनसोडे हे उदगीरचे आमदार म्हणून स्थानिक पातळीवर पत्रकारांच्या प्रश्नांची नेहमीच दखल घेत आलेले आहेत. त्यांच्या सहकार्याने आम्ही मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत नक्कीच आपल्या प्रश्नांसाठी बैठक लावून पत्रकारांशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक निश्चितपणे करू, हे या निमित्तानं सांगू इच्छितो. तसेच दुपारच्या सत्रामध्ये शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांची मुलाखत घेतली. प्रश्नोत्तर खूपच चांगले आणि गाजले. आपण लातूर जिल्ह्यामध्ये आहोत आणि लातूर हे कालकथित लोकनेते विलासरावजींच्या नावाने ओळखले जातं. या लातूरवर विलासरावजींची एक अमीट अशी छाप आहे. पण जसं आता तात्विक राजकारणाचा मुद्दा आला, त्याच विलासरावजींच्या बद्दल अत्यंत अवहेलनात्मक बोलायचा प्रयत्न लातूरमध्ये येऊन ती हिमाकत भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली. आणि ते म्हणाले की विलासरावांची ओळख पुसायला काय फार वेळ लागणार नाही. एखादा कर्तृत्ववान नेता जो प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडून जातो, म्हणजे आम्ही बारामतीत जेव्हा आलो दादांना निरोप देण्यासाठी, तेव्हा तिथल्या प्रत्येक झाडामध्ये, सर्व्हिस रोडमध्ये उभे केलेले जागोजागचे डस्टबिन, कितीतरी गोष्टी, ही दादांची कल्पकता आणि त्यांचं कर्तृत्व दिसतं ते मिटत नाही. तरी सुद्धा भाजपचे लोक इतक्या सहजत्या अशा पहाडासारखं कर्तृत्व असणाऱ्या नेत्यांची ओळख सहजासहजी पुसण्याची भाषा करतात. ही हिंमत येते कुठे? ही हिंमत पैशामुळे, ईडीमुळे, CBI मुळे येते. दुसरं आपण काय बोलणार नाही. विलासराव देशमुख साहेबांसारखं कर्तृत्व आणि ते सुद्धा लोकनेते होते. त्यांच्या विरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष येतात, बोलतात आणि मतदानाच्या माध्यमातून लोक निकाल देतात. आता तुम्ही बघा यांचं राजकारण काय लेवलचं आहे. लातूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमास नामदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, तसंच माजी मंत्री संजय बनसोडे, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीमध्ये पारा 42.8 वर. लातूर शहराला स्वच्छ पाणी पुरवठा होण्यासाठी यंत्रणा आणि समन्वयाने काम करावे. पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे सूचना. महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव
व परशुराम जयंती निमित्त लातूर शहरात भरगच्च कार्यक्रम, मिरवणुका वगैरे वगैरे. महात्मा बसवेश्वर आणि परशुराम जयंतीनिमित्त उद्या नांदेड शहरात भव्य मिरवणूक व कार्यक्रमाचे आयोजन असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर यांनी दिली. नांदेड येथे परशुराम जयंती निमित्त 3 दिवसीय परशुराम तेजोत्सव निमित्त काल सिने अभिनेते शरद पोक्षे यांचे व्याख्यान तर भुगरे गुरुजी यांचेही व्याख्यान झाले. नांदेड शहरातील विजेच्या लपंडावाने आणि नेहमीच होणाऱ्या स्पार्किंगमुळे नांदेडकरांचा जीव टांगणीला लागलेला आहे. नांदेड जिल्ह्यात पीक विमा 813 कोटीचा मिळतो, मग धाराशिवला का नाही, असा सवाल निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त सोनारी येथे अभिष्टचिंतन सोहळा झाला. महिलांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीचा कणा असलेला महिला आर्थिक विकास महामंडळाच्या धाराशिव येथील जिल्हा कार्यालयाने सन 2025-26 या वर्षात राज्यात 2रा क्रमांक पटकावला. हिंगोली तालुक्यात नरसी नामदेव परिसरात हळदवाडी येथे 39 कोटीच्या कामाचा सुरुवात आमदाराकडून पाहणी. हिंगोली तालुक्यातील महावितरण कार्यालयासमोर मागील 3 दिवसापासून सुरू असलेले उपोषण कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या प्रयत्नामुळे सुटलं आहे. आज लातूरसह महाराष्ट्रात आणि भारतात काल जे महिला नारी विधेयक वंदन विधेयक नामंजूर झाले याबद्दल मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दोन्ही बाजूनं दिल्या जात आहेत. भाजप यामध्ये राजकारण करत आहे अशा प्रकारचा आरोप विरोधकाकडून करत आहेत, तर भाजप हे विरोधक हे महिलांच्या विरोधात आहेत अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे. एकंदरीत हे विषय आता उन्हाळ्याच्या तापमानाबरोबर चांगलाच गाजणार असं दिसतं. संगमनेर येथे राजेंद्र गडगे महाराज मंत्राने आजार दूर करतात अशा प्रकारचं त्यांचं गवगवा असल्यामुळं त्यांना अटक करण्यात आली. एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी प्रत्येक तिकिटामागं 2 रुपये कर हा लावलेला आहे. याबद्दल ग्राहकात मोठ्या प्रमाणात असंतोष आहेत. ॲक्सिस बँकेत TCS सारख्या घटना घडत होत्या काय या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांनी आज मत मांडलं. एकंदरीत एका बाजूला तापमान वाढत असताना दुसऱ्या बाजूला 18 ते 20 विजेच्या कडकडाटासह काही भागात मुसळधार पावसाळ्यासारखा, काही भागात गारा विजेच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याची जोरदार म्हणजे हवामान खात्याचा अंदाज आहे. आज दुपारी 3 वाजताचं तापमान नांदेड 40 डिग्री सेंटीग्रेड, धाराशिव 40, हिंगोली 40, बीड 42, परभणी 40, लातूर 42, जालना 40, संभाजीनगर 42 अशा प्रकारे एकंदरीत अधिकात अधिक लोकाभिमुख बातम्या देण्याचा प्रयत्न करत असताना आपण जर पाहिलं तर मराठवाडा नेता बातमीपत्र हळूहळू अधिकात अधिक लोकाभिमुख आणि या बातम्या फक्त लातूर किंवा नांदेड, हिंगोली, धाराशिव, संभाजीनगर पुरत्या मर्यादित नाही, तर देश पातळीवरच्या असोत, राज्य पातळीवरच्या असोत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण महत्त्वाच्या आपल्या भागातील प्रमुख व्यक्तीच्या निधनाच्या बातम्या असतील तर छायाचित्रासह
मराठवाडा नेता ईमेल किंवा मराठवाडा नेता 9890399999 या नंबरवर पाठवाव्यात. मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.